करायची सुरुवात. मी देवदास दादा तरंगे, मुक्काम पोस्ट तरंगफळ, तालुका माहेश्वरी, जिल्हा सोलापूर. माझ्या निदर्शनास 2010 पासून असे जे आले की इथं 69चे 2 गट आहेत. त्या 2 गटामध्ये एका गटामध्ये महादेव शंकर तरंगे व त्याचा पूर्ण परिवार याने अतिक्रमण केलेलं असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. मग त्या संदर्भात मी बोलू शकतो की प्रत्येक माहेश्वरस वन विभाग असेल किंवा सोलापूर वन विभाग असेल यांना मी वेळोवेळी फोनवरती तक्रारी दिली होते, तर त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. तर माझ्या हातामध्ये आता चालूला 69 सातबारा आहे. हा सातबारा आहे. त्या सातबारामध्ये पूर्ण राखीव वन असा पूर्ण उल्लेख आहे. कुठं आहे नेमकं ते फॉरेस्ट तरंगफळ गटामध्ये. जे काय ह्याच्यावर ताब्यात घेत नाहीत त्याच्यावर फौजदारी गुन्ह्याचा आदेश आहे. तहसीलदार कार्यालय माहेश्वरचं आहे. तहसीलदार साहेबांचा का नाही आदेश आहे की जर कुठला अधिकारी टाळाटाळ करत असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून ती ताब्यात फौजदारी गुन्हा दाखल करून ते ताब्यात घ्यावाशी तहसीलदार साहेबांचा आदेश आहे. कुठल्या वर्षातला आहे ते आदेश? 2000 तहसीलदार आहे ना, सांगतो इथं वर तारीख असेल 18/8/2015. अंदाजे 18/8/2015. म्हणजे 11 वर्ष झाली अजून कारवाई झाली. तुम्ही लढत आहे अधिकाऱ्यांनीच विकले गेलंय. म्हणजे हे आम्ही बोलतो का नाही सर, हे अंदाजे बोलतो की 2010 पासून नाही ना, पण 2010च्या अगोदरपासून मुरुम विकलेला आहे का नाही? हे करतात. कब्जा करतात, थोडा कब्जा करत आले. मुरुम विकला तुम्हाला असं वाटतंय का ह्यातून जे काय उत्पन्न मिळत असेल वेगवेगळ्या पिकातनं ते हिथलं ते तुम्ही मागाशी काय नाव घेतलं त्या महादेव शंकर तरंगे, प्रशांत महादेव महादेव तरंगे. तरंगे आणि ज्ञानदेव काश्मीर तरंगे. आणि अधिकारी वर्ग मिळून वाटून हो, खात्यात वाटून खाते ती. कारण की ज्यावेळेस महादेव शंकर दारू पिऊन येतो किंवा अल्कोहोल जे असतं ड्रेन झाल्यानंतर ते बोलतो की आमचा पूर्ण साहेबाची हप्ता आहे, आम्ही पूर्ण साहेबाची ही देवाणघेवा करू, आमचं चाललंय, तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही, असं महादेव शंकरच्या तोंडी आम्ही स्वतः ऐकलंय. आमच्याकडे ते पुरावा बी होतं, पण काय गोष्टी त्यांनी आमचे सहमत करून ते आमच्यापासून पुरावा नष्ट केले. साधारणतः वन विभागाची 30 ते 34 एकर जमीन खासगी व्यक्ती वहिवाट खाजगी म्हणजे त्यांना आणि दमदाटीशाहीवर वहिवाटतोय. म्हणजे आता वन विभाग आणि साहेबांनी हाताखाली घेऊन आसपासचे जे तुम्ही शेतकरी आहे ते तुम्हाला त्रास देतात. त्रास देतात. वाटेला ते आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे, रस्त्याचा व्हिडिओ आहे, आमच्यात जाण्याचा पाऊल रस्त्याचा व्हिडिओ आहे. त्यांनी काट्या घेऊन आलेले अंगावर, कुऱ्हाडी काट्या घेऊन आम्हाला मारायले किंवा आमच्याकडे चुकीच्या पद्धतीने एनसी दाखल करणे किंवा FIR दाखल करणे हे अधिकाऱ्याला दबायसाठी हाताशी अधिकाऱ्यांनी धरून सांगणं करतात. यांच्या विंशी दाखल करा, काय करा, म्हणजे थांबतेली. ही दाबण्यासाठी हे आम्ही पुढे काय तर हालचाल करून म्हणून आम्हाला वेगवेगळे गुन्हा दाखल कर कुठं केलेत कुणाला का? हा, केलेत, केलेत की. केलेत. आता मागच्या एक 15 दिवसाखाली गुन्हा आता दाखल आमच्याकडे केला. त्याची नाही तर आमच्या ते दबल्या जाते. आम्हाला तोंडी म्हणते ते आमचा क्षेत्र आम्ही घेतो, झालं 2 महिने थांबा, नुसती 3 घेतो महिने. म्हणून आश्वासन देते महिना 2 महिने थांबा. पण हे कसं होतं, आम्हाला जायला इथनं जेवढं आहे ते तेवढं ही झाडं तोडून, वृक्ष तोडून, मुरुम उत्खनन केलं ह्यांनी. म्हणजे पैशासाठी या अधिकाऱ्यांनी काहीही केलं. म्हणजे ही जवळजवळ 13 हेक्टर .84 का काय हे क्षेत्र पूर्ण विकल्याच गेले या अधिकारी. त्या लोकांनी कधीपासून वहिवाट केली जाते? 2010च्या आधीपासून चालू आहे, पण 10 पासून चांगलं खसते ती. थोडं थोडं करत खसत पूर्ण ताबा घेतला आज त्या क्षेत्र गटावरती. जवळजवळ सगळं क्षेत्र ताब्यात घेतले. 13 पॉईंट वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे क्षेत्र वहिवाटलंय का खासगी व्यक्तीने वहिवाटलंय? खाजगी खाजगी वन पण विभागाच्या त्यांच्या- अधिकाऱ्यांनी धरून ते तोंडी सांगते ना, आम्ही हप्ता वगैरे देतोय, त्याचा अधिकारी आहे ते. अधिकाऱ्याच नाही हप्ता वगैरे चालू आहे म्हणून असं स्पष्ट आणि अधिकाऱ्यांना जर आपण माणसाचं. तक्रार द्यायला गेलो तर त्यांचं स्पष्ट मत आहे की आम्ही ह्या महिन्यात 1.5 महिन्यात ते ताब्यात घेणार आहे, तुम्ही थांबा. आमचंच आहे. आमचंच आहे. आणि राजू आठवळे साहेब असेल, त्याच्या आधी दयानंद कोकरे होतं, त्याच्या आधी शेख होतं, परत ते पाटील म्हणून एक DF साहेब होतं, आता कोण सिंग का कोण आले, त्यांना आम्ही जाऊन पत्र स्वतः दिलंय, कलेक्टरला एक पत्र दिलंय. आता ह्या क्षेत्रामध्ये जे ऊसाचं पीक हा. दिसतंय हे सीझनला कुठल्या कारखान्याला जाते माहिती आहे? चांदापुरीला जातोय, सदाशिवनगरला जातोय, राजेवाडीला जातोय. बरं. आणि ह्याचं बिल कोणाच्या नावावर त्यांच्याच नाव येते. महादेव शंकर तरंगेच्या नावे निघते. महादेव शंकर तरंगे कुठं राहतात? त्या फॉरेस्टला चिटकून त्याचा एक 97 गट आहे, त्या गटात राहतो तो. बरं, म्हणजे ही फॉरेस्टची जमीन आणि त्यांची खाजगी जमीन बांधायला बांधायला. आणि मी एक 28/7/2021 एक तक्रार केली हॅलो फॉरेस्ट 1926 त्याचा माझ्या हातात पंचनामा आहे. तर त्यांचे अधिकारी आले, इथं पंचनामा केला, 2 साक्षीदाराच्या सह्या घेतल्या आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या पंचनाम्यात असं म्हटलं की ही जमीन पूर्ण आमची आहे, ही पूर्ण अतिक्रमण आहे, आम्हाला आमची म्हणजे कोणाची? वन विभागाची जमीन आहे. तर ह्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू आणि तातडीने कारवाई करू. हे किती तारखेला केलेलं आहे? 28/7/2000 रोजी 2021 रोजी. हा. बरं.
आता जवळजवळ 5 वर्ष झाली. 5 वर्ष या 5 अंदाजे 5 वर्षात काय झालं का त्याच्यावर? काही काही सुद्धा मुरुम उत्खलन मुरुम इकणं, कुठलीही कारवाई झालेली नाही झाडं काढणं, ते म्हणजे पंचनामा कारवाई तर झालीच नाही, पण ह्यातला मुरुम काढून मुरुम नेला. विकला जातोय. हा राजा आठवले साहेब आहे रेंज ऑफिसर, त्यांना हा मुद्दा आम्ही बोललोय, ती म्हणली कारवाई करणार आहे, झालंय आता ती काय तरी सर कारवाई करून घेतो. माहितीचा अधिकार टाकला का तुम्ही, ही जी गट नंबर ही जी क्षेत्र आहे ही झंजेवाडी खुडू शिव तरंगफळचं क्षेत्र आहे. हितला पंचनामा करायला सोडते ती जी राखीव वन आहे तर दुसरा गट नंबर 69 तिथे थोडं अतिक्रमण चालू आहे, तिथला पंचनामा जोडते, म्हणजे सगळे कागदाची उडवी त्यांची. आणि मग आणि 4 रुपयासाठी ह्या क्षेत्रातला पाहणी करायची आणि पंचनामा त्या क्षेत्रातला जोडायचा, हा त्यांचा वारंवार जो. आता शुअर आहे का तुम्ही सगळेजण जे आता बोलताय की तुम्ही खात्री आहे का तुम्हाला? हो, आमच्या पुरावा आहे. वन विभागाचा नाही, नाही, अधिकार. नाही. तेव्हा हे कागद आहे. कागद पण बोलतात, तेव्हा आम्ही आम्ही नुसतं बोलतो एक बोलून शब्द उपयोग नाही, तेव्हा ही पूर्ण साधं बारा आहे, तहसीलदारची कागद आहे ते ही नकाशा आहे, 2 गट आहेत या नकाशात. सही शिक्का त्या तेव्हा ही सगळ्या- 1114चा फेरफार बोलतोय. हा तेव्हा ही फारफेर आहे, तेव्हा ही पंचनामा आहे, तहसीलदारची प्रांतची सगळ्याच्या ऑर्डर आहे त्या ताब्यात घ्या कलेक्टरची. आम्ही स्वतः कलेक्टरला होऊन स्वतः पत्र दिले आता. आमच्या चॅनलच्या बातमीवरून समजा वन विभागानं ह्या तुकड्याची चौकशी लावली हा. आणि त्यावेळी तुम्हाला जर जबाबासाठी बोलवलं हा. आणि ते जर चुकीचं निघालं तर तुमच्यावर कारवाई हो, होऊ हो, शकते. शो करायला आम्ही जबाबदार आहे जबाबदार का? आणि आहे. आम्हाला कुठेही महाराष्ट्रात बोलवू दे, आम्ही तिथं जाऊन स्वतः समक्ष जबाब देत आहे आणि किंवा साक्ष आमच्याकडे देत पुरावा आहे. आहे. आम्ही काय आमच्याकडे असं पुरावा हा बिलकुल पूर्ण कागद पुरावा आहे आहे. सगळं, आम्ही काय पूर्ण बोलत कागदी नाही. बोलतोय, आम्हाला काय तोंडी बोलत तुम्ही नाही. किती सालापासून हे सगळे तक्रारी वगैरे सर करताय? ऐका की सर, ऐका सर 22/6/2025 रोजी 69 गटात राखीव फॉरेस्ट मध्ये जेसीबी व टिपरनं आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहेत पॉकलेनचं टिपरचं, आणि ते फोटो आम्ही राजू आठवले साहेबांना किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यांना पाठवलं होतं. ऑफिसला जाऊन त्याची तक्रार दिली, ते 1926 तक्रार केली, त्याचा येऊन इथे पंचनामा केला. त्यांनी पंचनामा केल्यानंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. पण असं उत्खलन फॉरेस्ट म्हणजे शासकीय आमच्या जमिनीत निदर्शनाचा करायचं काय? त्यांच्यावर कारवाई आज जर ती सांगा जी- तिथं बाबा झाडं लागली, वृक्ष लागली, तर आज ही होतं, निसर्ग होतं, निसर्गप्रेमी होते. आज ह्याची तुम्ही बघा इकडे सर, ही क्षेत्र थोडं वहिवटीखाली घेतलेलं नाही. आज कुठं तर वन विभागाने जमीन विकल्या गेलेली आहे. साधारण ही किती एकर आहे? 13.84 आर किती आहेत आहे की कागदपत्रानुसार तुम्हाला मी बोलतो सर. 13 हेक्टर 84 आर का काय तर 83 आर आहे. आणि 1114चा फेरफार हे ज्यावेळेस हे झालं ना त्याच पूर्ण आहे माझं. राजेवाडीला करतो ना? आता ही जी वाही वाटतंय ती माणूस काय काम करतो? शेतकरी पाणी यांना पाठवलं बस सगळं फॉरेस्टच्या नावाने आदेश आहेत, जवळजवळ 7-8-10 आदेश आहेत. मग पेरतोय ते तरंगे म्हणून आहे, महादेव तरंगे म्हणून ती पेरतोय. वरती तुरी लागते. हो उरळे की तो ही झाड आहे ना तिथं, हो ही गडी आला तुम्हाला सगळं दाखव. आणि मी सोडून आलो तेव्हा कधी काय कुठं गेला तुम्ही? येतोय बरं का, वाटेवर मध्येच बसतंय, गाड्या कुठं आणायची. बरोबर. मग तक्रार दाखल गाड्या अंगावर गाड्या घालतो. इथं जर मध्ये दाऱ्यावर असलं मध्ये बसायची काय गरज आहे?